नमस्कार. दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे मंद्रुपमधून. सख्ख्या आईसोबतच अनैतिक संबंध. 9 वर्षाच्या मुलीने नको ते पाहिले, मग पुढे जे घडले त्याने काळजाचा उडेल थरकाप. दक्षिण सोलापुरामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. सख्ख्या आईसोबतच अनैतिक संबंधाच्या या प्रकरणाने समाजमन सुन्न झालेले असतानाच त्या पुढील घटनाक्रमाने सगळ्यांचाच काळजाचा थरकाप उडाला आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुसूर या गावात ही अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेने गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पोटच्या गोळ्याला संपवले. कुसूर येथे 1 दिवसापूर्वी 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यातून या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या चिमुकल्या मुलीलाच संपवले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संताप आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. ओगसिद्ध कोठे या आरोपी नराधाम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एक 8 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मयत म्हणून नोंद करीत मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले, तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे समोर आले. आरोपीच्या पत्नीने याविषयीची सर्व हकीकत पोलिसांना दिली. बापानेच केला मुलीचा घात. मृत श्रावणी हिने बापाला आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृत श्रावणी हिला बेदम मारहाण देखील केली. शुक्रवारी नराधामाने पत्नी वनिता कोठे घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरासमोरच खड्ड्यात पुरून ठेवला. मात्र गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी प्रशासनासोबत शुक्रवारी संध्याकाळी हा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला होता. दरम्यान या घटनेनंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी योगसिद्ध कोटे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भन्यास 103.1, 238 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.